हे जे लाखो मुलं परीक्षा देतात आणि 1,000 मुलं जवळपास सिलेक्ट होतात, तर त्या 9,99,000 मुलांचा आपण थोडासा विचार केला पाहिजे, त्यांच्या मानसिकतेचा विचार केला पाहिजे. स्विगीवर मुलं बरेचदा पार्ट टाइम जॉब करतात, जरा बघा की त्यांचं स्ट्रगल, त्यांची ते करायची पण तयारी. आपली तयारी आहे का आपल्याला आपल्याबद्दल किंवा एकूणच मी कोणीतरी ग्रेट आहे याच्यातून आपण बाहेर पडलो नाही आहोत? तर ते पॉवर ऑफ IAS नसतं, ते प्रशासन म्हणूनची ताकद असते. तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी कोणीतरी, तुम्ही हिरो नाही आहात. आणि मला हिरोईक ट्रीटमेंट का मिळाली नाही याचा जर तुम्हाला राग येत असेल तर मग नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक नवा दिवस, नवी चर्चा. ही चर्चा ज्यावेळी घडते त्याच दिवशी UPSCचे 2022 सालचे जे निकाल लागतात त्यातले अंतिम निकाल जाहीर झालेत. ज्यावेळी ही मुलाखत तुम्ही पाहाल तोपर्यंत तुमच्या जिल्ह्यातल्या, तुमच्या राज्यातल्या यशस्वी मुलांबद्दल, मुलींबद्दल तुम्ही ऐकलं असेल, त्यांच्या बातम्या वाचल्या असतील. आणि याच सगळ्या विषयी चर्चा करण्यासाठी माझ्या बरोबर आहेत उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर सर. सर, स्वागत आहे तुमचं. पण कौस्तुभ सरांना आज बोलवायचं विशेष कारण आहे, ज्यावेळी वेगवेगळे निकाल लागतात त्यावेळी तर सर वेगवेगळ्या पोस्ट फेसबुकवर लिहितात. गेल्या वेळेची त्यांची एक पोस्ट तर प्रचंड व्हायरल झाली होतीच. पण IAS का व्हायचं, IAS होऊन पुढं काय करायचं, जे IAS होऊ घातलेत, ज्यांची इच्छा आहे सरकारी नोकरीत जाण्याची, त्यांनी कसं या सगळ्याकडे बघितलं पाहिजे, या सगळ्याबद्दल कौस्तुभ सरांची एक स्वतःची विचारधारा आहे, विचारसरणी आहे. आणि या सगळ्या पाठीमागं काय असलं पाहिजे या सगळ्याबद्दल ते कायम बोलत असतात. हे सगळं मला समजून घ्यायचं आहे. निमित्त जरी निकालांचं असलं तरी सरकारी नोकरी, IAS या सगळ्या विषयीची सविस्तर चर्चा करायचा माझा मानस आहे. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं थिंक बँक वरती. थँक्यू. आणि हाच पहिला प्रश्न आहे. निकाल लागतात, चर्चा होती, वर्तमानपत्रात 8 दिवस खूप बातम्या येतात, सत्कार होतात आणि हीच सायकल परत रिपीट होती. पण ज्याला देशाची स्टील फ्रेम म्हणतात, अशा स्टील फ्रेम मध्ये ही नवीन मुलं दरवर्षी जातात. खूप लोक त्यासाठी ऍस्पायर करतात. खूप मध्ये एक सिरीज आलेली ऍस्पिरंट नावाची, की एक मुलगा ज्यावेळी होतो त्यावेळी ते TVF ची फेमस सिरीज होती. या सगळ्या प्रोसेसकडं, या निकालांकडं तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? कारण तुम्ही या तिन्ही फेज मधून गेलाय. आधी तुम्ही यासाठी प्रिपेअर करत होता, मग सिलेक्ट झाला आणि आता एक्झिक्युटर म्हणून, जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहात. तुम्ही त्या टीव्हीवरच्या सिरीजचा उल्लेख केला, ते खूप सुलभीकरण असतं अहो. म्हणजे ती प्रोसेस आणि ते शिखर मला गाठायचं आहे वगैरे वगैरे, याच्यापेक्षा प्रत्यक्ष आयुष्य वेगळं असतं, सर्व्हिसमध्ये यायच्या आधी पण आणि सर्व्हिसमध्ये आल्यानंतर पण. त्याच्यामुळं मला असं वाटतं की पहिल्यांदा ते सुलभीकरण टाळलं पाहिजे. तुम्ही आता निकालांबद्दल बोललात तर मी 2013च्या बॅचमध्ये टॉपर वगैरे होतो, महाराष्ट्र टॉपर होतो. आणि मग सत्कार आणि या गोष्टी असायच्या. मी थोडासा वेगळा मार्ग घेतला होता की मी बहुतेक 1 किंवा 2च सत्कार अटेंड केले होते. तो मला कंटाळा म्हणा किंवा याच्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की डोक्यात हवा जाते खूप लवकर आणि ती नाही जायला पाहिजे, कारण तुम्ही एकदम पब्लिक लाईफ मध्ये येता आणि मग ते आल्यानंतर जबाबदाऱ्या खूप असतात आणि त्या जबाबदाऱ्यांची जाणीव आपल्याला आहे का, हा प्रश्न मला कायम वाटत आलेला आहे आजपर्यंत. दुसरी जी गोष्ट आहे की जे सिलेक्ट होतात त्यांच्यासाठी तर हा आनंदाचा दिवस असतोच आणि आजही जे सिलेक्ट झाले त्या सगळ्यांना अभिनंदन, सगळ्यांचं अभिनंदन. आणि पण मला 9 वर्ष झाले आता सर्व्हिसला. मी झालो तेव्हा 24 वर्षाचा होतो, आता अधिक 9 वर्ष झालेली आहेत, 30 ओलांडली आहे. तर आणि 35च्या जवळ पडलं. तर आता असं थोडंसं त्याचं जे नाविन्य आहे ते हळूहळू कदाचित माझ्या सर्व्हिसच्या जुनाट, आता मी जुनाट अधिकाऱ्यांमध्ये जात असल्यामुळं कदाचित कमी झालं असेल. पण वरचेवर मला जे जाणवतंय की माझा जो हा 24 ते 33-34 जो वयोगट आहे, याच वयोगटात अजूनही काही मुलं प्रिपेअर करतायत. सिलेक्शन होणाऱ्यांचं जे ऍव्हरेज वय ते जरी बघितलं तरी बरीचशी मुलं 30 नंतर सिलेक्ट होतात आणि मग त्याच्यानंतर हे करिअर सुरू केलेलं असतं. किंवा असंही जाणवतं की इंजिनियर झालेत आणि मी 4 वर्ष IT मध्ये जॉब केलाय आणि आता मी हे सगळं सोडून UPSC मध्ये आले या पद्धतीने. किंवा काही जण असतात की आम्ही BA केलं आणि आम्ही त्याच्यातून आता हा स्ट्रगल मी घेतलाय वगैरे. तर मला असं वाटतं की दोन्ही प्रकारे पाहायला पाहिजे, की एकतर त्याला जे खूप ग्लोरिफिकेशन झालेलं आहे ते पण टाळलं पाहिजे, कारण ते खूप घातक ठरत चाललंय असं माझं मत आहे. म्हणजे
तुम्ही ज्या पोस्टचा उल्लेख केला ते याच्यामुळेच की यशाच्या आपण ज्या व्याख्या समाज म्हणून केल्यात त्या फार झपाट्याने बदलल्यात मागच्या काही वर्षांमध्ये. म्हणजे विनोबा भावे युपीएससीच्या कुठल्या बॅचमध्ये सिलेक्ट झाले होते? आपण फुले शाहू आंबेडकरांची परंपरा म्हणतो ते कुठल्या बॅचमध्ये सिलेक्ट झाले होते युपीएससीच्या? किंवा सुभाषचंद्र बोसांनी आयसीएस क्रॅकच केली ना त्यांनी, कोट अँड कोट. त्याच्यानंतर त्यांनी ती का सोडली? म्हणजे मला जे हे उदाहरण द्यायचं त्याच्यातून इतकंच सांगायचंय की याच्या पलीकडे खूप मोठं जग आहे आणि त्याच्यामुळे मग यश कशाला म्हणायचं याच्याबद्दल वेगळ्याने बोलू आपण. पण मला असं वाटतं की या टप्प्यावर थोडंसं थांबलं पाहिजे अशा मुलांसाठी की जे लाखो मुलं परीक्षा देतात आणि 1,000 मुलं जवळपास सिलेक्ट होतात, तर त्या 9,99,000 मुलांचा आपण थोडासा विचार केला पाहिजे, त्यांच्या मानसिकतेचा विचार केला पाहिजे. आणि ही मानसिकता सो कॉल्ड स्पर्धेच्या युगामध्ये जास्तीत जास्त व्हल्नरेबल होत चालली असं माझं वैयक्तिक निरीक्षण आहे. माफ करा, तुम्ही सिलेक्ट झालायत सर, तुम्हाला काय सांगायला काय जात आहे असंही बऱ्याच जणांना वाटतं. पण मला वाटतं आपण थोड्या वेळापूर्वी फोनवर सुद्धा बोललो त्यावेळेस मी तुम्हाला डंकर्क या सिनेमाचा उल्लेख करत होतो की समटाइम्स सर्व्हायव्हल इज व्हिक्टरी. त्यामुळं यशाच्या व्याख्यांमध्ये व्यक्ती म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची धडपड ही जोपर्यंत आपण व्हिक्टरी म्हणून बघत नाही तोपर्यंत हे ग्लॅमर बाजूला जाणार नाही. सो मला असं वाटतं की या निकालांकडे थोडंसं तटस्थपणे बघायला यशस्वी झालेल्यांनी पण अयशस्वी झालेल्यांनी पण क्लास किंवा बाकीचे जे सगळे म्हणजे त्याच्या भोवतीचं जे वर्तुळ आहे त्यांनी पण आणि पालकांनी पण थोडंसं तटस्थपणे पाहायला पाहिजे की म्हणजे त्याचं आपण शर्माजी का बेटा नावाचं मीम असतं, तर शर्माजी का बेटा असं म्हणून तुलना करण्यापेक्षा थोडंसं हा एक जस्ट अनदर जॉब आहे असंही थोडंसं पाहणं आणि या जॉब मधल्या जी काही आव्हानं आहेत त्याबद्दल थोडंसं सजग असणं जे सिलेक्ट झालेत त्यांनी, म्हणजे त्या शर्माजी के बेटोने. तर हे सगळं थोडंसं बॅलन्स जमलं पाहिजे असं वाटतं. सर्व्हायव्हल इज विक्टरी तर आहेच, त्याच्याविषयी मी अजूनही काही प्रश्न विचारीन. पण एक सर खूप बेसिक प्रश्न आहे. समाज असतो ना किंवा कुणीही असेल, जरा मुलगा हुशार दिसला की अरे तू आय एस झाला पाहिजेस असं चालू होतं, किंवा तू सरकारी नोकरीत गेला पाहिजेस, जरा ऍप्टिट्यूड वगैरे चांगला असला शाळेच्या वयातच एमटीएस एनटीएस स्कॉलरशिप करताना मग थोडं पुढे या, ग्लॅमर बीए बीकॉम काही करतोय, पुढची तयारी एमपीएससी युपीएससीची. मग त्याच्यावरून पुढे गेलं, मी इंजिनियर झालो, मग आयटीत माझे खूप मित्र असे आहेत की ज्यांनी 2 वर्ष नोकरी केली, सगळं सोडलं, उत्तम जॉब उत्तम पगार, आणि मग दिल्लीला गेले. 1 वर्ष मी ब्रेक घेऊन आय एस ची तयारी करणार आहे, दिल्लीत नाही तर पुण्यात राहिले मी आय एस करणार आहे. तर असं काय आहे एवढं याच्यात, जरा तुम्ही तिथं आहात म्हणून मला थोडं समजून घ्यायचं की एवढा मोठा वर्ग सगळं सोडून या एका स्वप्नाच्या पाठीमागे धावतो, हे स्वप्न नक्की काय? मला असं वाटतं की प्रशासकीय सेवांमधली जी आव्हानं आहेत ती कदाचित खुणावत असतील. म्हणजे तरुण वयामध्ये असं वाटतं ना की चॅलेंज, थ्रिल हवंय वगैरे. तर या सर्व्हिसमध्ये ते थ्रिल आहे, ते थोडंसं ब्रुटल सुद्धा आहे, कारण तुमच्या काही निर्णयांचा माणसाच्या जीवन मरणाशी पण काही वेळेस संबंध असतो. त्यामुळे ते थ्रिल म्हणून पाहायचं कितपत हा मला बरेचदा प्रश्न पडतो. पण मला असं वाटतं की सर्व्हिस म्हणून प्रीमियर सर्व्हिस जी आहे म्हणजे कॉन्स्टिट्युशनल सर्व्हिस म्हणता येईल आपल्याला, IFS, IPS, IFS अशा ज्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत, तर त्याच्यामुळं कॉन्स्टिट्यूशनने रिकॉग्नाइज केलेली सर्व्हिस म्हणून एक प्रकारचा ग्लॅमर असू शकतं, हा एक भाग. दुसरं असं आहे की आपल्याकडे ही 200 ते 250 वर्षाची लिगसी आहे. म्हणजे समजा आपण जर आता बघितलं 1818ला दख्खन पेशव्यांकडून ब्रिटिशांनी जिंकलं होतं आणि तिथे पहिला डेक्कन कमिशनर म्हणजे डिव्हिजनल कमिशनरची इक्वॅलंट पोस्ट क्रिएट केलेली होती आणि तो होता माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. आणि त्याच्यासोबत त्याचे 5 कलेक्टर्स नेमले गेले होते. म्हणजे आता असं बघूया की फक्त 205 वर्षापूर्वी ही सिस्टीम आकाराला आलेली होती आणि या 250 वर्षाच्या लिगसीचंही बरेचदा ग्लॅमर वाटू शकतं. काही जण मलाही म्हणतात की तुम्हाला याच्याबद्दल जरा जास्तच अप्रूप आहे. त्याबद्दल 2-3 मला फक्त सांगावं लागेल थोडक्यात की एल्फिन्स्टननी 1818ला डेक्कन कमिशनर झाल्यानंतर आणि नंतर 1.5 वर्षातच तो मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता. आपण त्याला असं म्हणूया चीफ सेक्रेटरी होता एक प्रकारे आजच्या याच्यामध्ये. तर या त्याच्या ज्या 8 ते 9 वर्षाची जी ही नंतरची कारकीर्द आहे 1818 ते 1827, या कारकिर्दीमध्ये त्याने जी प्रशासनाची घडी बसवली त्याची फळं, चांगली फळं
काही प्रमाणामध्ये वाईट फळं ती आपण करत करत हा प्रवास केलेला असतो. त्यामुळे कदाचित असं असेल की काही लोकांना त्या प्रवासाचं आकर्षण असेल. पगार म्हणाल तर सरकारी पगार ठरलेले असतात, त्यामुळे पगाराचं आकर्षण असतं की नाही मला माहित नाही. पण हा एवढं आहे की ही जाणीव पण सगळ्यांनी ठेवली पाहिजे की इथे पगारांना म्हणजे सरकारी नोकरीतला पगार ही मर्यादा म्हणून पाहिजे का ही ऑपॉर्च्युनिटी करताना शासनाने आपल्याला दिलेली संधी म्हणून पाहताना ती दुय्यम बाब मानायची, हा विचार प्रत्येक ॲस्पायरंटनी केला पाहिजे असंही मला वाटतं. कारण बरेचदा मी IITN नाही, मी इंजिनिअरही नाही, पण IITNनी एखादा म्हणजे भल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून ही नोकरी जेव्हा घेतलीये तेव्हा तो स्वदेशचा मोहन भार्गव आठवत असेल किंवा अजून काय आठवत असेल, तर ते निभवणं हे खूप महत्वाचं आणि खूप जबाबदारीचं आव्हान म्हणून पाहता येईल. त्यामुळे तेही असेल कदाचित. आणि नाहीतर असंही असेल की पॉवर ऑफ IAS नावाचे जे मीम्स पसरत असतात की अल्टिमेट पॉवर वगैरे या पदाला आहे, असा पण भ्रम असू शकतो, त्याच्यामुळेही काही जणांना वाटत असेल. पण मला त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं, कारण आता 2 वर्ष झाली आहेत कोविड च्या साथीची, आणि या सगळ्या काळामध्ये माणसांचा जीव वाचवण्यासाठी जी धडपड प्रशासनाने केली आहे, अधिकाऱ्यांनी केली आहे, आणि ते जे आहे की ऑक्सिजन संपत आलाय आणि तो ऑक्सिजन पुरवण्यासाठीची धावपळ अख्खी यंत्रणा त्या कलेक्टर पासून ते शेवटच्या तलाठ्यापर्यंत ही राबतीये. तर हे करताना मिळणारं समाधान हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. पण असंही बघायला पाहिजे की फक्त याच्यातूनच समाधान मिळणार आहे का? म्हणजे या पलीकडे सुद्धा बरीच क्षेत्र आहेत की ज्याच्यातून तुम्ही कॉन्ट्रीब्युट करू शकता. त्यामुळं मी कायम सांगताना जी एक रेड हॅट घेतली असं तुम्हाला वाटत असेल बोलताना, कारण असं आहे की 10 लाख मुलांना देशासाठी काहीतरी करायचंय, समजा ती परीक्षा देत आहेत आणि 1,000 सिलेक्ट झाले, तर मग या 9,99,000 मुलांचं काय करायचं? ती देशाच्या कामाला नाही यायची आहेत का? किंवा राज्याच्या कामाला नाही यायची आहेत का? या दृष्टीने थोडं पाहिलं पाहिजे. पण डिग्लॅमराईज करायचं मला नव्हतं, पण मी म्हणूनच असं म्हणतोय की हा पण एक प्रतिष्ठित जॉब आहे, आव्हानं असलेला आहे, पण हा काही जगावेगळा नाहीये. सर, तुम्ही हे सगळ्या चांगल्या बाजू सांगितल्या, अगदी फिलॉसॉफिकल अँगलही सांगितला, पण ऑन अ व्हेरी प्रॅक्टिकल लेवल दिसणारी पॉवर, लाल दिव्याची अंबर दिव्याची गाडी आता कदाचित आय थिंक सो असती नसती, मला माहित नाही, काहीतरी रूल आला मध्ये. आणि तसा तो दुसरा एक स्टेटस फिरतोय की तो असा बाटलीत बूज घालतो आणि फेकून देतो की हे सगळं खरी पॉवर आणि खरंच रुबाब आणि पॉवर असती का हो? आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या जास्त त्रासदायक असतात का पॉवर जास्त चांगली असते? पहा, म्हणजे याबद्दल एका मुलाशी मी बोलताना तो जे म्हणाला ते मी परत एकदा सांगतो की का करायचं, म्हणजे स्पर्धा परीक्षा का द्यायच्या, तर तो असं म्हणाला होता की आपल्यामुळं कोणाचं तरी काम अडतं ही सुखावणारी बाब आहे, असं तो म्हणाला होता. त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक आहे. पण असं वाटून येणारी सुद्धा काही व्यक्ती, म्हणजे काही ऍस्पायरंट्स असू शकतात तयारी करणारे. पण मला असं वाटतं की भारत हा इतका व्यामिश्र, इतका मोठा देश आहे की याच्यातली आव्हानं खूप आहेत आणि आकांक्षा पण खूप आहेत लोकांच्या, आणि ते करताना रिसोर्सेस कमी आहेत आपल्याकडे. त्यामुळं रिसोर्सेस आणि आकांक्षा या दोन्हीचा जो मेळ घालणं आहे ना, ते कायम यशस्वी नाहीये. आपण काही वेळेस यशस्वी ठरतो, काही वेळेस अयशस्वी ठरतो. म्हणजे एखाद्या दिवशी तुम्ही असं म्हणाल की अ, 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 समजा आता आपण जिल्ह्याचा विचार केला तर उस्मानाबाद मधली आम्ही सिंचन क्षमता जी आहे ती रिस्टोर करायचा प्रयत्न करतोय. बरेचसे 72च्या दुष्काळातले जे बंधारे आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करायचं आम्ही काम करतोय. मग ते एक यश आहे. मग समजा एक दिवस पेपरमध्ये आलं की तुम्ही हे खूप छान काम करताय. दुसऱ्या दिवशी असंही होईल की जिल्ह्यामध्ये 400 किलोमीटरच्या अंतर्गत रस्ते गावांमध्ये बांधायचे आणि बजेट ज्या प्रमाणामध्ये आता एक 40 किलोमीटरचे रस्ते सुरू आहेत. तर ते जे उरलेले जे 360 किलोमीटर आहेत ना, ते तुमचं अपयश पण असतं तसंच पाहायला गेलो तर. त्यामुळे मला असं वाटतं की थोडंसं प्रॅक्टिकली बघायची गोष्ट आहे की जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ही सर्व्हिस आहे आणि त्या जबाबदारीचं भान जर नसेल तर मग काही अर्थ नाहीये. म्हणजे मला अरुणा रॉय जेव्हा सर्व्हिसेस बद्दल बोलतात तेव्हा त्या खूप छान सांगायच्या की गव्हर्नन्स इज अ सिरियस गेम आणि तुम्हाला एक रचनात्मक बदल करण्यासाठी वर्षानुवर्षाचे प्रयत्न करावे लागतात. म्हणजे आपण क्रिकेटच्या भाषेत बोललो तर जे राहुल द्रविडचं उदाहरण देतात पहा की इनिंग्स बिल्ड करत राहावी लागते सतत. ती टेस्ट मॅच आहे, कारण त्या टेस्ट मॅच मध्ये हरून चालत नाही. ड्रॉ आणि चांगला डिसिजन, विक्ट्री, विजय. तर मला वाटतं की प्रशासन T20 नाहीये.
टेस्ट मॅच आहे आणि त्याच्यामध्ये हरू न देणं टीमला हे सुद्धा खूप महत्वाचं आव्हान असतं. आणि त्याच्यामुळे पॉवर तुम्ही जी म्हणताय ना, मला असं वाटतं की आपण गांधींचं उदाहरण घेतो, गांधीजींचं, की माणसाच्या मनावर ती पॉवर होती, भारतीयांच्या मनावर होती, की आम्हाला या जोखडातून बाहेर यायचंय. मला असं वाटतं की जेव्हा स्वातंत्र्यानंतर या सर्व्हिसेसचा जेव्हा विचार होत होता, त्यावेळेस सुद्धा या आव्हानांचा विचार केला गेला असेल, की ब्रिटिश लिगसी मधून जास्तीत जास्त टॅक्स कलेक्शन करणारी यंत्रणा असं म्हणून त्यांनी पाहिलंय का सिस्टीम बांधणारी यंत्रणा म्हणून आपल्या संविधान निर्मात्यांनी आपल्याकडे बघितलंय. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या पॉवर मधून, पॉवरच्या जे आकर्षण आहे त्याच्यातून बाहेर काढेल. आणि शेवटी हे कोणासाठी आहे? हे याच देशातल्या लोकांसाठी आहे ना. आणि जर आपण बरेचदा म्हणतो की युपीएससीची निवड प्रक्रिया ही खूप रिगरस आहे, खूप चांगली आहे. मग युपीएससीची निवड प्रक्रिया ही सुद्धा एक सिस्टीम आहे आणि ती पण ओव्हर द इयर्स इट हॅज बीन बिल्ड. मग त्याच पद्धतीने आपल्याला सिस्टीम बांधण्यासाठी जर यायचं असेल तर पॉवर असं म्हणून बघायला लागलो तर तो एक ट्रॅप आहे, तो विसरला पाहिजे असं वाटतं. एखादा व्यक्ती जेव्हा इंडियन क्रिकेट टीम मध्ये सिलेक्ट होतो तेव्हा त्याचं सेलिब्रेशन होतं की अचिव्ड ॲट द टॉप. पण त्याच्यानंतर त्याला करिअर बांधायचे असते. मग कोणी 20 वर्षाचं करिअर बांधतो, कोणी 10 वर्षाचं बांधतो, कोणी अचानक प्रकाशझोतातून बाहेर जातो. तसं जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली सर्व्हिसमध्ये जाता तेव्हा रोज काहीतरी वेगळा प्रश्न, कधी कोविड, कधी दुष्काळ, कधी पाणी, कधी काय महापूर आणि तुमच्या सतत होणाऱ्या बदल्या, प्रत्येक ठिकाणी नवीन प्रश्न. तर हे परफॉर्मन्सचं प्रेशर कसं हँडल करता आणि जी तुमची आधीची तयारी असती ती त्याला पुरेशी जस्टिफिकेशन देते का? तयारीबद्दल जे आपण म्हणतो ना, की आपण खूप मोठ्या जगातल्या सगळ्यात अवघड परीक्षेचा वगैरे अभ्यास करतोय, तर ती परीक्षा संपत नसते कधी. मला असं वाटतं की युपीएससीची जी निवड प्रक्रिया आहे ना, माझं सिलेक्शन झालं तेव्हा मला कोणीतरी विचारलं होतं की मग आता काय वाटतंय, त्या दिवशी मित्रांनी पण, किंवा मी असं म्हणालो होतो की मला आता अभ्यास करावा लागणार नाही. पण म्हणजे ऑन रेकॉर्ड, आता रेकॉर्ड होतच आहे ते, ऑन रेकॉर्ड सांगतो की जास्त अभ्यास करावा लागतो. म्हणजे मुख्यमंत्री महोदयांची जर खरीपाची आढावा बैठक असेल तर जिल्ह्याचा खरीप हंगाम, शेतकऱ्यांचे प्रश्न, खतं किती आहेत, क्रॉप पॅटर्न मध्ये काय बदल झालाय, वगैरे वगैरे वगैरे, अशा असंख्य गोष्टींचा अभ्यास करावाच लागतो. त्याच्यामुळे तो अभ्यास काही थांबत नाही. पण एक या सर्व्हिसची गंमत पण आहे की खूप आव्हानं असल्यामुळे खूप माहिती मिळते. आपण खूप शहाणे होतो असं मला वाटतं. ते शहाणपण येतं कारण लोकांची दुःख आपण पाहिलेली असतात. आपण कुठे कमी पडतोय हेही आपल्याला जाणवत असतं की आपण ही गरज लोकांची नाही पूर्ण करू शकत आहे प्रशासन म्हणून. आणि मी बरेचदा असं म्हणतो ना की एखादा सिग्नल आहे, सॉरी, किंवा आपण असं बघा, टोल नाका आहे आणि त्याच्यावर तुमची गाडी थांबली, IAS अधिकारी म्हणून मी समजा बसलोय गाडीमध्ये आणि माझी गाडी कशी काय अडवली म्हणून जर मला राग येत असेल ना, तर माझा फोकस हल्लेला आहे असं म्हणायला पाहिजे. की तुम्ही या सिस्टीमचा भाग झालाय आता. तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी कोणीतरी, तुम्ही हिरो नाही आहात. आणि मला हिरोईक ट्रीटमेंट का मिळाली नाही याचा जर तुम्हाला राग येत असेल तर मग थोडंसं येताना तो आपले जे बेसिक्स आहेत ते चुकलेत असं म्हणावं लागेल. त्याच्यामुळे जे तयारी करतायत त्यांना मला तेच सांगायचंय की हे बेसिक्स आपल्याला तयार करायचे आहेत, हा एक भाग. दुसरं असतं की ही परीक्षा तुमच्याकडून जे करून घेते ना, की तो 2000 शब्दांचा निबंध इतक्या मिनिटात लिहायचा आहे किंवा काय, ते करताना ना आपल्याला जर त्याचं उत्तर माहित नसेल तर तिथं फेकता येत नाही. कारण ते दिसतं ना सगळ्यांना, वाचतो ना तो, म्हणजे परीक्षक जे ते वाचतायत, आपण काय दिवे लावलेत कोट अँड कोट, ते त्यांना दिसत असतं. म्हणजे काय, तुम्हाला ब्लफ करता येत नाही. आणि ही जी सर्व्हिस आहे, ही जेव्हा शासकीय सर्व्हिस आहे तेव्हा आपल्याला ब्लफ करायचा अधिकार नाहीये. आपण एका संविधानिक पदावर असल्यामुळं आपण जे बोलतोय त्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते. त्यामुळे कदाचित ती प्रोसेस पण घडत असेल, हा एक भाग. दुसरं की इतके प्रश्न समोर असतात की तुम्हाला वेळ कमी असतो. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहेच असं नाहीये. उत्तराच्या शक्यता असतात आपल्याकडे. कारण गुंतागुंतीच्या प्रश्नांना एकाच एक उत्तर असतं. तर IAS म्हणून त्या हिरोनी लगेच सोल्युशन दिलं असतं ना, म्हणजे डिशूम केलं आणि प्रश्न गायब. तर असं काही होत नाही. तर तो जो एक सतत फुटबॉल सारखा आहे ना, गोल पोस्ट पर्यंत पास देत जाणं किंवा इनिंग्स बिल्ड करणं जे आपण म्हणालो, हे मला वाटतं की या परीक्षेच्या प्रोसेसमध्ये आपल्याला शिकायला मिळतं आणि तसं ते घेतलं पाहिजे.
कारण परत तेच आहे की मी आता ही परीक्षा पास झालो किंवा झाले किंवा मी याच्यात फेल झालो, पास होणाऱ्याला जर असं वाटत असेल की मला या सगळ्यावर कमांड आली तर आपण चुकतोय, कारण त्याच्यानंतर एवढा अभ्यास करावाच लागला नसता मग. आणि जो फेल होतोय ना त्यालाही हेच सांगायचंय की हे स्किल्स आपल्यात नाही असं मानायची काही गरज नाहीये. एवढंच आहे की आपण त्या तथाकथित स्पर्धेमध्ये कमी पडलो. आता हे कसं सांगता येईल, तर मी मी युपीएससीचा जेव्हा सेकंड अटेम्प्ट दिला, फर्स्ट अटेम्प्टला मी इंटरव्ह्यू पर्यंत होतो आणि माझं काही थोड्याशा मार्कांनी माझं त्यावेळेस सिलेक्शन नव्हतं, दुसऱ्या अटेम्प्टला झालं. त्याच दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी एमपीएससीची पण परीक्षा दिलेली होती आणि डेप्युटी कलेक्टरची पोस्ट माझी एका मार्काने गेलेली होती, सेक्शनल कट ऑफ होते, माझं सिलेक्शन नाही झालेलं. सो कौस्तुभ दिवेगावकर हे डेप्युटी कलेक्टर होण्यासाठी नालायक आहेत आणि आय एस होण्यासाठी लायक आहेत. तर हे जे आहे हे या स्पर्धेचं क्रूर वास्तव आहे आणि हे स्वीकारावं लागेल. आणि बऱ्याचदा असं वाटतं मला की आपली जनरेशन जी आहे ही अपयश स्वीकारण्यामध्ये कमी पडते, की बेनिफिट्स ऑफ फेल्युअर आपल्याला लक्षात येत नाहीत किंवा आय एम अ लुझर याचं जे एक दडपण असतं किंवा हे जे स्वतःच्या मनाला लावून घेणं आहे ते आपल्या पिढीमध्ये जास्त आहे. कारण आपल्या मनाविरुद्ध खूप कमी गोष्टी झाल्यात आहोत. म्हणजे आपल्याला आपल्या घरच्यांना बोलण्यासाठी दिवस दिवस वाट बघावी लागलेली नाहीये, मोबाईल हातात आहे. आपल्याला बोर झालं तर मोबाईलवर सिनेमा पण आहे. आपल्याला कंटाळा आला तर आपण लगेच रात्रीची ट्रॅव्हल्स पकडून घरी जाऊ शकतो, वगैरे वगैरे वगैरे. हे मी अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी म्हणतोय. तर आपल्याला काय झालंय, सुविधा खूप जास्त आहेत आणि ते असताना आपल्या मनाचे चोचले पण खूप जास्त आहेत आणि आपल्याला अपयश तितक्या सहजासहजी पचवता येत नाही. म्हणजे मी क्लास टॉपर होतो तर मी आयुष्यभर सगळ्याच याच्यात टॉपच आलो पाहिजे, ही आपली धारणा आपल्यासाठी सगळ्यात मोठा शत्रू आहे असं मला वाटतं. कारण प्रशासन चालवताना टॉपर नाही काढायचं आहे आपल्याला. म्हणजे ज्याला आपण म्हणतो सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट, हे ठीक आहे, हे डार्विनचं तत्व आपण मान्य करू, पण आपल्याला सर्वोदय शिकवते ही सर्व्हिस. कारण आपल्या सर्व्हिसचा उद्देशच सर्वोदय आहे, विनोबांनी जो सांगितला. आणि किंवा मार्क्स सुद्धा सर्वोदयाबद्दलच बोलतो एका वेगळ्या पद्धतीने. तर हे जे आहे की किंवा गांधीजी सांगतात की जेव्हा कधी तुमच्या मनामध्ये संशय असेल, तुम्ही जे करताय, संदेह असेल, त्यावेळेस तुमच्या आयुष्यात आठवलेला सगळ्यात गरीब माणूस आठवा आणि तुम्ही करत असलेली कृती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्याला मदत करते का हे बघा आणि त्याच्याने तुमचे डाऊट्स निघून जातील, तुमच्या मनातला संदेह निघून जाईल. ओके, आता आपल्याला वाटतं की हे खूप फिलॉसॉफिकल आहे, पण मला खरंच सांगा की मग जर आपण कुठल्या तरी एका सर्व्हिसमध्ये आहोत आणि आपण सगळंच सो कॉल्ड ट्रान्सफॉर्म करून टाकतो आहेत, तर मग गरिबी का नाहीये अजून गेलेली? बालमृत्यू का कमी झालेले नाहीयेत किंवा कमी होत आहेत, पण बालमृत्यू हे वास्तव नाहीये का? किंवा महाराष्ट्रात बालविवाहाचा सुद्धा प्रश्न अजूनही आहे, हे वास्तव आपल्याला दिसतंय का? म्हणजे सामाजिक दृष्ट्या आपण कुठे फेल आहोत, आर्थिक आघाडीवर कुठे फेल आहोत किंवा प्रशासकीय आघाडीवर कुठे फेल आहोत, अशी फेल्युअर्सची पण एक यादी आहे आणि त्याच्यातून एक महाराष्ट्र जो आहे पुरोगामी महाराष्ट्र, एक सोनेरी किनार आहे. मग ती जी किनार येण्यासाठी जे धावपळ आहे ते म्हणजे प्रशासन आहे. मग हे फिलॉसॉफिकल वाटत असेल तर मग आपण ट्रॅपमध्ये आहोत. नाहीतर मग आपला सर्व्हिसचा उपयोग काय ना? म्हणजे आपण कशासाठी आहोत की आम्हाला सगळ्यांनी एक परीक्षा पास झाली म्हणून आम्हाला सगळ्यांनी आमचं कौतुक करावं. त्यामुळे जे आता आज सिलेक्ट झालेत त्यांना मला हेच म्हणायचं की तुम्ही अभ्यास केला आणि त्याच्याबद्दल खूप अभिनंदन, तुम्ही एक परीक्षा छान पास झालात, पण आता आपण हिरो नाही आहोत. एक दिवस चला, एक आपण काय म्हणतो चीट डे म्हणतो ना आजकाल, तसं चीट डे येतो की वा वा मैंने कुछ कर दिखाया. आता हे थांबून आता त्या सर्वोदयासाठी काम करायचं. तुम्ही अपयशाबद्दल बोललात आणि त्याच्याकडेच मला यायचं आहे की ज्यावेळी एक जण सिलेक्ट झालेला असेल त्यावेळी हजारो जण अपयशी झालेले असतात. खूप अपेक्षा, त्याच्यामुळे खूप अपयश, हे तर तुम्ही सांगितलं. पण खरं तर ही मुलं सुद्धा अधिक चांगली ट्रेन झालेली असतात, त्यांना अगदी संविधानापासून सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या असतात, त्यात चांगला मॅनपॉवर बनलेला असतो, तरीही त्यांना नोकरीच्या अर्थार्जनाच्या संध्या न मिळणं, याच्यामुळे हे अपयश जास्त खुपतं का? आणि असा जो ट्रेंड मॅनफोर्स आहे त्याला अकोमोडेट करण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही. मी तेच म्हटलं की 1990 नंतरची तर आव्हानं खूप गुंतागुंतीची आहेत. म्हणजे सरकारी नोकऱ्या आणि त्याच्या पलीकडे जॉबची जी गरज आहे आणि त्यातही सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून स्वयंरोजगाराची जी स्पेस आहे,
आपण बरेचदा काय करतो की एका पॅटर्न मध्ये अडकलेलो असतो. आता मी लातूरचा आहे, तर आपण लातूर पॅटर्न मध्ये अडकलेलो असतो कदाचित, की डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, आणि या पद्धतीनेच माझा करिअर ग्राफ कोट अनकोट असा वाढता राहायला पाहिजे. तर मेडिकलच्या सीट्स मर्यादित आहेत, इंजिनिअरिंगच्या मर्यादित आहेत, त्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षा देताय त्याच्या मर्यादित आहेत. तर कुठेतरी मला असं वाटतं की हा एक सामाजिक प्रश्न म्हणून पण बघायला पाहिजे, की आपल्या यशाच्या व्याख्या इतक्या संकुचित आहेत का समाज म्हणून, की समजा एखादा व्यक्ती म्हणजे खूप छान त्याला म्हणजे वस्तू विकण्याचं कौशल्य त्याचं खूप छान आहे, आणि त्यांनी खूप छान किराणा दुकान टाकलं, आणि तो त्याचा चरितार्थ चालवतोय, त्याला पुस्तकं वाचायची आवड आहे, तो तिथल्या स्थानिक कुठले उत्सव आहेत त्याच्यामध्ये सामील होतोय, छान क्रिकेट खेळतोय, त्याचं पोट सुटलेलं नाहीये, फिट अँड फाईन आहे, सगळं व्यवस्थित आहे. तर हे यश नाहीये का? तो प्रामाणिकपणे आपल्या पायावर उभा राहतोय, किंवा आपण इतका वेळ फक्त तो बद्दल बोलतोय, आपण ती बद्दलही बोललं पाहिजे ना, की त्या मुलीला लग्नासाठी आग्रह आहे, पण स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तिने काही धडपड केली आहे, ती लॉयर झालीये, आणि मग तिने स्वतःची प्रॅक्टिस चालू केली आणि मग लग्नाचा विचार केलाय किंवा काय. तर हा जो स्ट्रगल आहे ना प्रत्येकाचा, तो तितका ग्लोरिफाय आपण करत नाही. बरेचदा ज्याचा निकाल लागला त्याचा स्ट्रगल ती एक सक्सेस स्टोरी म्हणून असते, आणि मला असं वाटतं की त्या सक्सेस स्टोरीच्या जोडीला एवढ्या ज्या सगळ्या स्टोरीज आहेत ना, त्या कोलाज म्हणून आपण समाज म्हणून बघायला शिकलं पाहिजे. आणि समजा मी त्या अटेम्प्टला युपीएससी पण पास नसतो झालो, आणि एमपीएससीतही जर मी नसता केला अभ्यास, तर त्या सेक्शनल कट ऑफ मुळे मी डेप्युटी कलेक्टर काय तहसीलदार सुद्धा होऊ शकलो नाही, तर मी फेल्युअर ते धरायचं किती मनाला लावून घ्यायचं. ठीक आहे, एक खूप मोठी संधी हुकली, हे खरं आहे, पण या सर्व्हिसने मला खूप दिलं सुद्धा ना. पण होतं काय माहितीये का, की समाजातले जे तो जो एक सोशल प्रेशर आपण जे म्हणतो, त्या प्रेशरचा परिणाम असा होतो की हा, हे म्हणायच्या गोष्टी आहेत की इंटरव्ह्यू पर्यंत गेलो, पण नाही झालंय सिलेक्शन, हे वास्तव आहे. बरोबर आहे, ते वास्तव आहे. पण 1000 सीट्सच्या पलीकडे भरपूर व्यवसाय आहेत, भरपूर व्यक्ती आहेत. म्हणून मी सगळ्यात सुरुवातीला म्हटलं ना, की गांधीजींनी कुठली बॅच त्यांची युपीएससीची आहे. तर या पद्धतीने थोडंसं बघणं पण गरजेचं आहे समाजाने, की एका चौकटीमध्ये यश नको बघायला. मग मी अरुणा रॉयांचं थोड्या वेळापूर्वी बोललो गव्हर्नन्स बद्दल. त्यांनी सर्व्हिस सोडल्यानंतर खूप मोठं काम केलंय. म्हणजे रोजगार हमी ला राष्ट्रीय कायद्याचं रूप देण्यापासून ते राईट टू एज्युकेशन पर्यंत, राईट टू इन्फॉर्मेशन पर्यंत, या प्रत्येक महत्वाच्या आपल्या नव्वदोत्तरी बदलांमध्ये त्यांचं खूप महत्वाचं योगदान आपल्याला दिसून आलं. मग हे त्या सर्व्हिसमध्येच राहून झालंय का? ते तर सर्व्हिस सोडल्यानंतर झालेलं. हा झाला एक भाग. आणि दुसरं की स्वतःचं प्रामाणिकपणे पोट भरणं हे यश आहे, हे समाजाने सांगायला सुरुवात केली पाहिजे. आणि हे सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांना सांगणं पण गरजेचं आहे. आई-वडिलांनी आपल्या म्हणजे पालकांना पण सांगणं गरजेचं आहे. कारण काय होतंय की मुलं टोकाचा जो निर्णय घेतायत त्याच्यापासून मुलांना परावृत्त करणं खूप गरजेचं आहे. आणि मी बरेचदा हे उदाहरण देतो की महाराष्ट्राची जी प्रबोधनाची परंपरा आहे ना 19व्या शतकातली, ती मला असं वाटतं की खूप महत्वाची आहे महाराष्ट्रातल्या मुलांनी तरी अभ्यासणं. म्हणजे ते समाज सुधारक आणि त्याच्यावर इतक्या मार्काचे प्रश्न येतात असं नका बघू. उलट असं बघा की ज्या सामाजिक विषमतेविरुद्ध किंवा ज्या सामाजिक प्रश्नांविरुद्ध हा अख्खी हयात गेलेला जो लढा आहे यांचा, या सगळ्याच सुधारकांचा, तो लढा यशस्वी झालाय का त्यांच्या हयातीत? त्यांनी बदलाच्या शक्यता आपल्यासाठी मोकळ्या करून दिलेल्या आहेत. मग रूढार्थाने या सगळ्या समाज सुधारकांना अपयशी म्हणून टाकायचं का? की म्हणजे आपण आगरकरांना म्हणायचं की काय ते सुधारक नावाचं काढलं होतं नियतकालिक, आणि ते काय फारसं चालत नव्हतं. म्हणजे आपण काय करतोय की आपले तथाकथित जे भौतिक सुखाचे जे निष्कर्ष आहेत ना, ते समाजातल्या आणि वैयक्तिक प्रत्येक गोष्टीला लावायला शिकलोय. की अमुक वर्षी आपला फ्लॅट नाही झाला तर काय करायचं, किंवा आपल्याला कार नाही घेता आली तर काय करायचं, किंवा ठीक आहे म्हणजे सगळ्यांच्या निकषांनुसार ते करायला पाहिजे. मग आपल्याला आपल्या आईबाबांची पिढी आठवते का, की त्यांच्या 50शीत घर बांधून झालेलं आहे बऱ्याचशा यांच्यामध्ये. ठीक आहे ना, मी आता 25चा आहे, 25ची आहे, 30चा आहे, 30ची आहे. अजून ही 20 वर्ष आहेत की ज्याच्यात हे करता येईल. आपल्यातल्या काही लोकांना हे सगळं एकदम झालंय किंवा त्यांना मिळालंय. मग मला तसंच का मिळत नाहीये? याच्या पलीकडे बघायला आपण शिकलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ना आपण श्रमप्रतिष्ठेबद्दल खूप कमी बोलतो.
म्हणजे अरे तुरेवर आपलं फार चालू असतं. म्हणजे ऑफिस मधला पिऊन जो आहे, तुम्ही जरा ग्रॅज्युएशनची सर्टिफिकेट्स काढून बघा ना त्यांची. त्यांचं पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्यांचं BSc झालेलं आहे. जेव्हा तलाठी किंवा इतर भरत्यांमध्ये सुद्धा काही जण अप्लाय करतात, तेव्हा आता ती एक सीरीज खूप छान चालू आहे पहा, पंचायत. मग त्याच्यातला तरुण इंजिनियर झालाय आणि तो ग्रामसेवक होण्यासाठी अप्लाय करतो आणि दुसरा जॉब मिळत नाही म्हणून तो होतोय. मग स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी केलेली धडपड हे त्याचं अपयश मानायचं का? आणि त्या सिरीजमध्ये पण तो डायलेमा छान दाखवलाय बघा, की त्याचे इंजिनियर मित्र असं लाखो आणि कोटींमध्ये त्यांचं पॅकेज आहे आणि मग मी काय करतोय तर फुलेरा नावाच्या गावामध्ये ग्रामसेवक आहे. तर कुठंतरी आपल्याला हे शिकावं लागेल, की या रॅट रेसच्या पलीकडे जर आपण नसू बघणार, तर आयुष्य आपण वाया घालतोय एक प्रकारे. आणि मी थोडंसं एवढं विस्ताराने का सांगतोय? कारण माझं इंजिनिअरिंग काही कारणांमुळे सुटलं होतं. बऱ्याच जणांना माहिती आहे, मी ते सांगत बसत नाही. शेवटी तो माझ्या स्ट्रगलचा भाग होता, मी केलं. पण मी MA मराठी केलं ना मग. BA पॅरलली केलं होतं, मला साहित्यात आवड होती. पण हा प्रश्न खरं तर या विद्यार्थ्यांना विचारायला पाहिजे, की मग मी खूप छान मराठीचा प्राध्यापक झालो असतो, तर तुम्ही मला यशस्वी मानलं असतं का? मी स्वतःला मानलं असतं. कारण मी UPSCचा रिझल्ट झाल्यानंतर नेट JRF दिली, की मला द्यायचीच आहे कारण मला भविष्यात PhD करायची आहे मराठीत वगैरे, वगैरे. पण मग मराठी साहित्य हा विषय घेऊन खूप छान कोणीतरी शिकलंय, वाचलंय, तर हे यश मानायचं नाही का आपण? किंवा कोणीतरी चांगला मराठीचा प्राध्यापक झाला, यश नाही मानायचं का? त्यामुळं जर या माझ्या नावातली 3 अक्षरे काढल्यानंतर सुद्धा जर तुम्ही माझ्यातल्या चांगल्या गुणांसाठी माझा आदर करणार असाल, तर आपण समाज म्हणून यशस्वी. नाहीतर 58व्या आणि 60व्या वर्षी तर ही अक्षरं निघून जाणार आहेत. त्याचं काय? आणि दुसरं असं पण आहे ना, की आपण टिकवायचा खूप प्रयत्न करतो यश. तेही टिकणारं नाहीये आणि अपयश पण टिकणारं नाहीये. आणि ते मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून मी काही बोलत नाही, कारण मी नाहीये स्वतः मोटिव्हेशनल स्पीकर. पण प्रत्येकाची ते दिवस बदलायची जी धडपड आहे ना, ती स्पेशल आहे ना. मग त्या प्रत्येक धडपडीला आपल्याला एकमेकांना आधार द्यावा लागेल. आपण काय करतोय, क्लास टॉपर बद्दलच चर्चा करतोय. आता पण आपण इतक्या वेळ जे केलं ना, की IAS मग त्याच्यात काय छान वाटतं किंवा काय. पण याच्यापेक्षाही खूप छान एनालिसिस असणारं कोणीतरी असेल ना, की ज्याला तो सामाजिक प्रश्न का आहे याच्याबद्दल खूप छान अभ्यास त्याचा आहे. मग त्या यशस्वी लोकांना तुम्ही मुख्य प्रवाहात कधी घेणार आहात? ते पत्रकार म्हणून त्यांना तुम्ही घेणार आहात का? त्यांना लेखक म्हणून घेणार आहात का? हे सगळे प्रश्न येणार आहेत. आणि हे काय येणार आहेत? कारण आता आपण बोलताना समजा काही लोक हे बघत असतील, तर त्या बघणाऱ्यांच्या संख्येपैकी 100च लोक सिलेक्ट होणार आहेत. त्यामुळे कायम मी जे म्हणतो, की कोसला कादंबरी बघा 100रातली 99 असं म्हणलेलं आहे. बहुतेक मी म्हणजे खूप वर्ष झाले वाचून, पण 100रातल्या 99 असं लिहिलंय त्याचं अर्पण पत्रिका. तर हे 100रातल्या 99साठी आहे ना हे सगळं शेवटी. सर, ही जी विचाराची क्लॅरिटी आहे ही अनुभवात नाही येत असेल, वाचनात नाही येत असेल, पण ती प्रत्येकाकडे असेलच असं नाही. आणि त्याला मग जशी विचारांची क्लॅरिटी तसं मग सामाजिक प्रश्न आहेत, आर्थिक प्रश्न आहेत, स्थैर्य आहे. या द्वंद्वातनं कसं सामोरं जायचं आणि तुम्ही कसं गेलं? नाही बघा, मी आधी पण म्हटलं ना, की मी MPSC दिली होती. मग त्याच्यासोबत SBI क्लर्क पण परीक्षा दिलेली होती. म्हणून मी म्हटलं, की मला ते श्रमप्रतिष्ठेच्या दृष्टीने कमीपणाचं नाही वाटलं ना. किंवा मी LICच्या ज्या त्या ऑफिसरच्या ज्या पोस्ट असतात, त्या पण दिलेल्या आहेत. म्हणजे क्लर्क पासून ते UPSC पर्यंतच्या सगळ्या परीक्षा द्यायचा मी प्रयत्न केला. शेवटी ते सगळे सिलेबस काही प्रमाणात सारखे आहेत, काही प्रमाणात वेगळे आहेत. पण कुठेतरी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीची धडपड आपल्याला चुकत नाही आणि ती प्रॅक्टिकली करावीच लागते. म्हणजे फंडे देणं हा भाग नाहीये, की मला IASच व्हायचंय म्हणून मी दुसरी कुठलीच परीक्षा देणार नाही. तर ठीक आहे, म्हणजे मी त्यांना मागं खेचणार नाही. पण त्यांचा प्लॅन बी काय आहे हे बघावं लागेल त्यांना. आणि ज्यांना नाही पाहायचंय ते त्यांचा प्रश्न राहिला. पण प्लॅन बी असावा असा माझा सगळ्यांना सल्ला आहे. कारण बघा, म्हणजे मी परत मुलींच्या याच्या अनुषंगाने बोलतोय, की कितीतरी आमच्यासोबत अभ्यास करणाऱ्या ज्या मुली आहेत, हे एकच वर्ष आहे तुझ्यासाठी. याच्यानंतर लग्नाचा विचार तू करायचा आहेस. हा एकच अटेम्प्ट आहे परीक्षेचा वगैरे. हे प्रेशर डबल नाहीये का हो मुलांपेक्षा? आणि अनबिअरेबल आहे ना. मग या सगळ्यामध्ये बरेचदा काय होतं, की निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य ते मिळवण्यासाठी कुठला तरी जॉब करत राहायला पाहिजे असं मला वाटतं.
आणि ते खूप महत्वाचं आहे. कुठल्याही अधिकाऱ्यांशी बोललं या एमपीएससी युपीएससी बद्दल बोललं की हा एक कायम शब्द येतो की प्लॅन बी. पण हा प्लॅन बी खरंच सापडू शकतो का? जिथं रेग्युलर नोकरी मिळायची शक्यता नाही तिथं प्रत्येक माणसाकडेच की जो हा असा अटेम्प्ट करतो त्याला प्लॅन बी मिळू शकतो का? आणि तो प्लॅन बी शोधायचा तरी कसा? नाही, आता पहा, जो प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आहे. मी ट्युशन घेऊन पाहिली होती. आणि तुम्ही म्हणताय तसं मी पण 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप वगैरे पास होत होतो. तर मी असा विचार केला होता की मग हा जो थोडासा वेळ आपल्याला मिळतोय, तर आपण खरंच चांगलं शिकवू शकतो का? नाहीच झालं, याच्यातलं काहीच झालं नाही, काहीच मिळालं नाही. तर मी काय करू शकतो? तर मी क्लास घेऊन बघितला होता आणि म्हणजे 8वीची ती मुलं होती आणि अशी 37-38 मार्क आणि मग मार्कांच्या परीक्षेत ती डिस्टिंक्शन मध्ये गेली वर्षभरात. आणि जर आता त्याच्यातून एक आत्मचरित्र किंवा मोटिवेशनल वाक्य काढायचं असेल तर 500 रुपये ट्युशन फी होती. तर ते जाऊ द्या, आपण तो गमतीचा भाग सोडून देऊ. पण मला एक लक्षात आलं की आपण चांगलं शिकवू शकतो. आणि जर नाही आपल्याला काही झालं तर आपण विद्यार्थ्यांना गणित चांगलं शिकवायचं. नाही, मग मी माझा जॉब असा क्रिएट करू शकतो की मी चांगल्या शिकवणी घेईन आणि खूप चांगलं मुलांना शिकवेन. मग मी माझ्यासाठी प्रयत्न करून पाहिला होता. आणि मी खूपदा असं म्हणतो ना की हे स्विगीवर मुलं बरेचदा पार्ट टाइम जॉब करतायत. जरा बघा की त्यांचं स्ट्रगल. त्यांची ते करायची पण तयारी आहे. आपली तयारी आहे का? का आपल्याला आपल्याबद्दल किंवा एकूणच मी कोणीतरी ग्रेट आहे याच्यातून आपण बाहेर पडलो नाही आहोत. त्याच्यातून बाहेर पडावं लागेल. माफ करा, म्हणजे आपण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी बोललो आणि मी थोडंसं कटू बोलतोय. पण आपण स्वतःच्या फार प्रेमात असतो. म्हणजे माझ्या मनाविरुद्ध झालेलं मला चालणार नाही. हे प्रत्येक माणसाची असते वृत्ती, मला मान्य आहे. पण प्रॅक्टिकली आपली तयारी आहे का मग खरंच पडेल ते काम स्वीकारायची? मी लाथ मारेन तिथे पाणी काढेन, मी इंजिनियर आहे असं वाक्य बरेच, मी इंजिनिअरिंगला असताना बरेचदा ते वाक्य. खरंच त्याच्यासाठी म्हणजे ते घ्यावं लागतो, कुदळ फावडं घ्यावं लागेल, तो हातोडा घ्यावा लागेल, ते फोडावं लागेल. नुसत्या पायाच्या लाथीने नाही होणार. तयारी आहे का? आपण असं किती वेळ उन्हात राबलोय? आणि बघा, हे ना बरेचदा मला असं वाटतं की आपली मध्यमवर्गीय दुःख आहे. मी मध्यम वर्गातला होतो आणि बरीचशी मध्यमवर्गीय बद्दलच मी बोलेन, बाकीच्या वर्गांबद्दल नाही बोलणार. पण आपली बरीचशी मध्यमवर्गीय दुःख आहेत की अरे मी असं व्हायचं म्हटलं होतं किंवा माझ्या आईबाबांचं असं स्वप्न होतं आणि मी ते नाही करू शकलो वगैरे वगैरे. खरंच जेव्हा एखादा विद्यार्थी, बरेचसे विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये शिकतायत आणि ती नीट, जेई आणि अशा ज्या सगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत इंजिनिअरिंग मेडिकलला जायच्या, त्याच्यासाठीचं बेसिक कोचिंग सुद्धा असंख्य विद्यार्थ्यांना मिळत नाही या पार्श्वभूमीतून आलेल्या. त्यांच्यापेक्षा आपली परिस्थिती बरी असं वाटत नाही का? हे पण कुठेतरी मला असं वाटतं की विचार केला पाहिजे. आणि शेवटचं त्याच्यामध्ये असं पण आहे की आपले न्यूनगंड पण टाळले पाहिजेत. मी जे याच्याबद्दल बोललो की आपण खूप ग्रेट, तसं काही न्यूनगंड पण आहेत ना की मी ग्रामीण भागातून आलो, मग मी कसं क्रॅक करू किंवा काय. तर बरेचदा मी जे म्हणतो की सेफ किंवा विकेट न पडू देण्याच्या दृष्टीने प्लॅन बी चा विचार वगैरे, त्याच्या जोडीला आपले प्लस पॉइंट्स आहेत ना. मी इंग्लिशमध्ये वाचायचो पण मराठीत नोट्स काढायचो आणि मी परीक्षा मराठीतून दिली आहे. बऱ्याच जणांना माहित नाहीये ते. आणि युपीएससी मी जर मराठीतून नसती लिहिली तर कदाचित क्रॅक पण झाली नसती असं मला वाटतं. कारण माझी मराठीतली अभिव्यक्ती चांगली होती असं मला वाटतं आणि माझा मराठी साहित्य विषय पण होता. सो शेवटी हे प्लस पॉइंट निवडण्यावर आहे ना, तुमचे स्वतःचे प्लस पॉइंट तुम्हाला कळण्यावर पण आहे. तर मला असं वाटतं की जे आपल्याला बऱ्याच लोकांनी म्हटलंय पण 18व्या-19व्या शतकात पण, मराठी माणूस उद्योगी असायला पाहिजे. तो उद्योगी कमी आहे, तो उद्योगी झाला तर बरेचसे प्रश्न सुटतील. या सगळ्या तुमच्याशी झालेल्या चर्चेतून एक गोष्ट दिसते की तुमचा पर्पज, थॉट्स क्लिअर होते. आजच्या भाषेत त्याला स्वतःचा व्हाय क्लिअर असणं म्हणतात. स्टार्ट विथ व्हाय नावाच्या पुस्तकाची क्रेज आहे. तर स्वतःचा व्हाय शोधणं ही प्रोसेस तुम्ही कशी केलीत? IAS हा मुद्दा बाजूला राहू देत, पण प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला मला नक्की काय आवडतंय, मला नक्की काय पॅशन आहे, मला नक्की कुठं जायचं आहे, याचा शोध घेणं गरजेचं असतं आणि तो सापडतो का नाही सापडतो याच्याबद्दलच खूप शंका आहे. तर ही तुमची प्रोसेस काय होती आणि कशी असली पाहिजे? मला असं वाटतं की जॉब मिळवणं ही जी प्रायोरिटी आहे त्याच्यासाठी जे करावं लागतं तो प्लॅन बी, आणि हे सगळं मी केलं. त्या सगळ्या परीक्षा देऊन आणि इतर गोष्टी. पण माझं महाराष्ट्रावर फार प्रेम आहे. म्हणजे महाराष्ट्र म्हणून जी एंटिटी आहे, देशावर तर प्रेम आहेच.
पण माझा मराठी विषय असल्यामुळे असेल किंवा काय, तर हा महाराष्ट्र समजून घ्यायची मला खूप हौस आहे म्हणा, पॅशन आहे म्हणा. आपल्याला काय होतंय की आपली लिगसी या म्हणजे म्हणलं ना 30 वर्षात जे बदल झालेत, हे मागच्या 3000 वर्षात झाले नाहीत, इतक्या गतीने झपाट्याने झालेले आहेत. ही जी संज्ञापन क्रांती आपण जे म्हणतो, कम्युनिकेशन रिव्होल्युशन जी आहे ही खूप बेसिक बदल करणारी आहे आणि त्याच्यामुळे झालेले प्रश्नही गुंतागुंतीचे आहेत. आणि याची उत्तरं शोधताना महाराष्ट्र सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, प्रशासकीय दृष्ट्या हे समजून घेणं हे काही एका आयुष्यातलं काम नाही असं मला वाटतं, पण ते करत राहायला पाहिजे. आणि बरेचदा म्हणजे माझी अंतःप्रेरणा आपण म्हणूया तर जॉब हा एक भाग झाला, पण उत्तराच्या शक्यता शोधणं हे मला असं वाटतं की हे क्लिअरली आपल्याला माहित पाहिजे. उत्तरं देणारे आपण आहोत, याच्यातून थोडं बाहेर येऊन उत्तराच्या शक्यता शोधणं हे थोडंसं महत्वाचं आहे. आणि मी काही युपीएससीच्या इंटरव्ह्यूला काही मुलं येतात तयारी करताना, की सर कशी तयारी करू किंवा काय. तर मला एक खेदाने सांगावं वाटतं की त्यांचे स्थानिक संदर्भ खूप कच्चे आहेत. ती ट्युशन क्लासमधून जी तयारी होते ना, की या प्रश्नाला मी असं टॅकल करेन किंवा माझा सीव्ही असा असा आहे आणि मी असं असं लिहून दिले, तर त्याच्यानुसार मी हे कसं टॅकल करू. पण महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास खूप कच्चा आहे आपला. आणि आपण जे म्हणतो ना बरेचदा, की आपण अस्मितेच्या जोखडामध्ये अडकलेला समाज होतोय की काय वरचेवर. आणि जात, धर्म, लिंग, भाषा या सगळ्या याच्या पलीकडे जाऊन जो एक संविधानिक विचार आहे, तो विचार थोडासा बाजूला पडून आपण बरेचदा आपल्याच त्या एका बायसेसच्या चक्रामध्ये अडकलोय. तर मला असं वाटतं, की महाराष्ट्राची लिगसी जरी आपण बघायचा प्रयत्न केला ना, म्हणजे अगदी वारकरी परंपरेपासून ते फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळींपासून ते त्याच्यानंतरच्या सगळ्या मुवमेंट्स पर्यंत, तर आपल्याला जाणवेल की सामाजिक असो किंवा आर्थिक असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मूलभूत काम महाराष्ट्रात झालेलं आहे. आणि ते कोणीच कदाचित बरेचसे लोक त्याच्यातले 99% लोक हे काही युपीएससी ऍस्पायरंट्स नव्हते. आणि हे सगळं का करायचं, म्हणजे बरेचदा आपण हे म्हणतो ना की हे का करायचं. तर मला वाटतं की आपला सभोवताल आपल्याला शांत वाटतोय का, का अशांत वाटतोय. म्हणजे आपण जे एक आपलेपण आपल्या सामाजिक वातावरणामध्ये अनुभवायचं आपल्याला असतं आणि त्याच्या जोडीला एक आर्थिक स्थिरता अनुभवायची असते. आर्थिक स्थिरतेचा प्रश्नाची धडपड कोणालाच चुकली नाहीये. त्या जोडीला ही सामाजिक स्थिरता आपल्याला हवी आहे. सामाजिक प्रश्नांना उत्तरं हवी आहेत किंवा विकासाच्या काही प्रश्नांना आपल्याला उत्तरं हवी आहेत. तर ते उत्तरं शोधण्या इतकं खेळीमेळीचं वातावरण आपण ठेवलंय का महाराष्ट्रात? म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न, या प्रश्नावर आपण फक्त युपीएससीचं उत्तर म्हणून बघणार आहोत, की हा सामाजिक प्रश्न म्हणून पण बघणार आहोत. जसं ड्राऊटच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत ना, त्याच्यात ऍग्रिकल्चरल ड्राऊट नावाची एक व्याख्या आहे, प्रकार आहे तो. मग तो शेतीचा दुष्काळ हा फक्त पावसाच्या अभावातून नाहीये. अन्नधान्यांच्या पिकांचं कमी होणारं क्षेत्र हा सुद्धा त्याच्यातला खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे उस्मानाबाद सारख्या जिल्ह्याचा विचार केला तर 5% पेक्षा कमी आहे खरीपातलं अन्नधान्यांचं क्षेत्र. 5% कमी. म्हणजे सोयाबीन ओरिएंटेड ती शेती आता वरच्यावर होत चालली, मोनोक्रॉपिंग मध्ये ती कन्वर्ट झाली. मग मोनोक्रॉपिंग कडे का शेतकरी वळतोय, त्याचे आर्थिक रिटर्न्स काय पद्धतीचे आहेत, या सगळ्या प्रश्नांकडे आपल्याला बघायचं नाहीये का, की आपण डोळे बंद करून घेतल्याने हे प्रश्न सुटणार आहेत. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कुठल्याच व्यक्तीची या प्रश्नांपासून, आपण मराठीत बोलतोय म्हणून मी महाराष्ट्रापुरतं बोलतोय, कुठल्याही व्यक्तीची याच्यातून सुटका नाहीये. हे सामाजिक आर्थिक प्रश्न एका किंवा दुसऱ्या प्रकाराने आपल्याला भेडसावणार आहेत. हा एक भाग झाला. आणि दुसरं मला असंही वाटतं की या सगळ्या उत्तरांच्या शक्यता शोधताना आपला पण एक पाया तयार होत जातो. आणि तो पाया का आहे, म्हणजे आपण आज खूप छान गप्पा मारल्या, आजचा दिवस इतका हेक्टिक होता मी तुम्हाला म्हटलं. पण नंतर हे बोलताना मला ते आठवतं आणि मी कायम ती गोष्ट सांगतो, की प्र. सोनकांबळेंचं जे आठवणींचे पक्षी आत्मचरित्र आहे, त्यांनी मला जमिनीवर आणलंय. म्हणजे आपण बोलताना तो खूप छान सार्कॅस्टिकली बोललात, तो गमतीदार, की नाही नाही हा आमचा जो कौस्तुभ आहे तो फार हुशार आहे, तो 4थी स्कॉलरशिपला आला, 7वी स्कॉलरशिप, एमटीएस वगैरे वगैरे. तर त्या पहिल्या येण्यातून ना आपल्यामध्ये एक हे येतं की आपण पराभूतच होऊ शकत नाही किंवा हेच आयुष्य आहे आपल्यासाठी, हे पहिलं येत राहणं. म्हणजे
समटाइम्स विनिंग इज एव्हरीथिंग वगैरे वगैरे स्पोर्ट्सच्या सगळ्या जाहिरातीत असतं. ओके, आहे विनिंग इज एव्हरीथिंग, आपण त्यांच्याबद्दल नको आता काय बोलायला, ज्यांना आहे त्यांना आहे. तर आठवणींचे पक्षीमध्ये असं आहे की प्रल्हाद नावाचा जो त्याचा प्रोटॅगनिस्ट आहे, ते आठवण लिहितात प्रेय सोनकांबळे. तर लातूर जिल्ह्यातले होते ते, आणि त्या भागामध्ये त्यांचे आई वडील नाही आहेत प्रोटॅगनिस्ट जे आहेत प्रल्हाद त्यांचे, आणि मग ते दोन दाजींकडे म्हणजे दोन बहिणींच्या घरी जाऊन येऊन राहून शिक्षण मध्येच चाललंय. एका दाजींनी हकलले की दुसऱ्याच्या घरी जायचंय, हे सगळं चाललेलं आहे. आणि मग ते एका गावातून त्यांच्या दुसऱ्या गावाकडे अहमदपूर तालुक्यामध्ये ते जात आहे. आणि ते जाताना आता हा प्रल्हाद जो आहे हा अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातीतून येतो, आणि तहान लागली त्या मुलाला. एक 10-11 वर्षाचा आहे, 11-12 वर्षाचा मुलगा. तहान लागली तर जनावरांसाठी पूर्वी भरून ठेवलेले हंडे असायचे, ती चेल्मा नावाची कथा आहे, आणि त्या हंड्यातलं पाणी मुलांना प्यायला द्यायचंय. तर त्याला प्यायचंय, जनावरांना जे प्यायला देतात त्याच्यातलं तो पाणी पितो. आणि गावातला एक मोठा असा मी येतो आणि तो बघतो की हे पाणी तर त्यांनी बाटवलं, आणि तो त्याला ढकलतो आणि 10 ओंजळी पाणी काढून ते बैलांना प्यायला देतो. जे पाणी जनावराला चालतं ते म्हणजे माणसाला चालत नाही. हा माझ्याच वयाचा मुलगा आहे, 6वीतला आहे, आणि मी असं सांगत फिरतोय की मी वर्गात पहिला आहे म्हणजे मी खूप ग्रेट आहे, आणि त्याला जनावराची सुद्धा वागणूक मिळत नाहीये. हे जे त्या वयामध्ये पडतं ना, म्हणजे हे जे ते वाचताना मला असं वाटतं की आय एम ग्रेटफुल की मला वाचायची जी आवड लागली ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे ना तो जो एक स्वतःला ग्रेट समजण्याचा जो गुण आहे तो कदाचित कमी झाला. आणि ते जे प्रल्हाद आहेत ना, एवढे सगळे महाराष्ट्रभर पसरलेले आहेत, सगळ्या जाती धर्मात आहेत. आपण जात म्हणून नकोच बघायला याला. मग ते जाती सगळ्या नष्ट झाल्या पाहिजेत या अँगलनी बघूया आपण, जाती अंताच्या दृष्टीने बघूया. पण त्यांच्यासाठी आपण काही करतोय का हो? आणि मला त्या वयात तसं कळत नव्हतं कदाचित, पण तेव्हा मला असं कळत होतं की याच्यापेक्षा मी खूप चांगल्या परिस्थितीत आहे. मी लातूर मधल्या एका शाळेमध्ये आहे, मला एखादा विषय नाही आला तर मला त्याला शिकवणी लावून देतात. आणि मला तर फक्त अभ्यास करायचा आहे. मला एकानी घरातून काढल्यावर पाणी प्यायला नाही मरमर करावी लागत आहे. हे जे सामाजिक विषमतेचं चित्र आहे ना, हे आपल्या आयुष्यामध्ये आपापल्या टप्प्यावर नाही बदलणार आहे का? तर मी खूप जास्त ही गोष्ट रंगवून सांगितली असं असेल कदाचित, पण माफ करा, मला असं वाटतं की हे सगळ्या त्या स्पर्धेच्या धबडग्यातनं शेवटी हे महत्वाचं आहे की त्या कुठल्याही प्रल्हादला कुठल्याही काळामध्ये कुठल्याही अन्यायाला सामोरं जायला लागू नये. म्हणजे विक्ट्रीपेक्षा इक्विटी महत्वाची असं मला कुठेतरी वाटायला लागलंय. आणि त्या दृष्टीने मला मुलांनाही असं वाटतं की जे आज फेल झालेत, आज त्यांचा दिवस आहे, थोडंसं सेलिब्रेट करा, की एखादा सिनेमा बघा आणि थोडंसं रिलॅक्स व्हा, की ठीक आहे नाही झालं सिलेक्शन, पुढच्या वेळेस होईल. आणि समजा नसेल होत तर मी इतकं चांगलं काहीतरी शिकेन की त्याच्यातून मी एक खूप चांगला व्यक्ती म्हणून घडेन. आणि मला असं वाटतं की जेंडर सेन्सिटिव्ह, डिकास्ट असलेला आणि संविधानिक भूमिका घेणारा कुठलाही व्यक्ती हा यशस्वी आहे. तर आपण आज युपीएससीचा निकाल लागलाय, माझाही त्या दिवशी लागला होता, तर या निकालाच्या दिवशी असं म्हणूया की वी ऑल आर विक्टोरियस, आपण सगळेच यशस्वी आहोत आपापल्या लढाईमध्ये. आणि जे अयशस्वी झालेत काही कारणांमुळे, तर तो जो एक छोटंसं फिटिंग आहे ते आपण दुरुस्त करूया. तर मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येताना एक थेट प्रश्न विचारतो. तुमच्या काही धारणा आहेत, तुमचे काही विचार आहेत, पण तुम्ही एका सिस्टीमचा भाग आहे. तुमचे धारणा, तुमचे विचार, तुम्हाला ही सगळे सिस्टीम मध्ये काम करताना कॉम्प्रोमाइज करायला लागत नाहीत का? आणि ज्यावेळी तुम्ही कॉम्प्रोमाइज करता किंवा करायला लागत असतील तर त्यावेळी तुमच्या मनात काय भावना असतील? मला वाटतं की नाही कॉम्प्रोमाइज करावं लागत, कारण ही सिस्टीमच संविधानावर अवलंबून आहे. शेवटी तो ना स्वतःला प्रश्न विचारत राहायचं असतं की आपण हे करतोय हे संविधानिक दृष्ट्या बरोबर आहे का, आणि कायद्याच्या दृष्टीने बरोबर आहे का, ज्या ऍक्टच्या अंतर्गत मी ही कार्यवाही करतोय. आणि मला वाटतं हे काही फार अवघड काम नाहीये की आपली भूमिका संविधानिक आहे की नाही. परत एकदा सांगा वाटतं मला की युपीएससीची परीक्षा देताना आपल्याला हेच शिकायचंय की आपल्या मनातले बायसेस काढून टाकायचे. आणि मला वाटतं की युपीएससीचा हा वास्ट सिलेबस आपल्या मनातले बरेचसे बायसेस दूर करतो. तर मला नाही वाटत की अशा पद्धतीने कॉम्प्रोमाइज करावं लागतं, एक. आणि दुसरं असं पण आहे की आपण ज्या सर्व्हिसमध्ये आलोय तर त्याच्या जोडीला जी काही नैतिक बंधन आहेत ती पाळायला शिकावी लागतात, आणि ती पाळून सुद्धा आपल्यावर काही वेळेस टीका होऊ शकते. त्यावेळेस तो जो गांधी सांगतात ना की अंतरात्म्याचा आवाज असतो,
तर ह्या काही पुस्तकी किंवा एका काय म्हणतात त्याला, पुराण काळातल्या कुठल्या तरी जुन्या गोष्टी आहेत असं नका म्हणूया. पुराण काळापासून आतापर्यंत शेवटी हा अंतरात्माचाच आवाज बुद्धाला सापडला होता, अंतरात्म्याचाच आवाज तुकोबांना सापडला होता, ज्ञानेश्वरांना सापडला होता, तोच आवाज गांधीजींना सापडला होता. त्यामुळे मला असं वाटतं की प्रॅक्टिकली असं नसतं हो, या चर्चेतून आपण थोडंसं बाहेर येऊया. कुठल्याही पद्धतीचं असं कॉम्प्रोमाइज न करता सुद्धा आपल्याला नोकरी करायची आहे, हे प्रत्येकाने मनाशी ठामपणे स्वीकारलं पाहिजे असं वाटतं. आणि ते करताना सिस्टीमच्या ज्या मर्यादा आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी तर आपण आहोत ना. म्हणजे ज्यांचं उदाहरण आम्ही कायम घेतो, PS अप्पू आणि BN युगंधर या 2 IAS ऑफिसर्सचं म्हणजे आम्ही त्यांचा आदर्श घेत घेत अकॅडमीमध्ये शिकत असतो. PS अप्पू हे चीफ सेक्रेटरी पण होते बिहारचे आणि बिहारच्या लँड रिफॉर्म्स मध्ये खूप मोठी भूमिका होती. आपण हिरो म्हणून PS अप्पूंचं नाव नाही ना घेत किंवा सर्व्हिस मधल्या यांचं नाव नाही ना घेत, पण त्यांनी कुठलंही कॉम्प्रोमाइज न करता बिहार सारख्या आर्थिकदृष्ट्या मागास राज्यामध्ये लँड रिफॉर्म्स घडवून आणले. महाराष्ट्रात तर खूप आधीपासून झालेत आणि महाराष्ट्रातल्या लोकांना त्याचा अभिमान पण आहे आणि तो सार्थ आहे. मग हे जे घडवणं आहे ना, हे मला असं वाटतं की थोडंसं पॅरेंटल आहे. ते वैयक्तिक म्हणून नाही घेता येत, ते सिस्टीम म्हणून चेंज होणं आणि त्याचा आनंद घेणं. आणि हे इतकं सोपंही नाहीये. म्हणजे 9 वर्ष झाल्यानंतर मी सांगतोय की श्रेयवादाच्या पलीकडे जाऊन जॉब करायला पाहिजे. हे मी केलंय, याच्या पलीकडे जाणं खूप अवघड आहे आणि काही वेळेस कदाचित मी पण कमी पडत असेल त्याच्यात. तर ते शून्य ते शिखर आहे ते शेवटी. आपण रिझल्ट लागला त्या दिवशी शिखरावर आहोत, परत शून्यावर येऊ, परत शिखरावर जाऊ. सर, या सगळ्यामध्ये अजून एक प्रश्न असा आहे की प्रशासकीय काम करताना खूप विषय असतात. अगदी तुम्हाला एकाच वेळेला शेतीपासून ते डिफेन्स पासून ते सगळ्या क्षेत्रात जर्नलिस्ट म्हणून काम करावं लागतं. खूप लोक इन्व्हॉल्ड असतात. या सगळ्या गुंतागुंतीला तुम्ही कसं सामोरं जाता आणि ते चॅलेंजेस कसे असतात? जसं आपण थोड्या वेळापूर्वी बोललो ना की युपीएससीची प्रोसेस ही खूप शिकवणारी प्रोसेस आहे. आपल्याला खूप वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करायला शिकवते. तर समोर जे जे विषय येतात त्याच्यानुसार आपण अडॉप्ट पण करायला लागतो. आपल्याला कायदे हळूहळू माहित होतात. काही स्थानिक परिस्थितीनुसार आपल्याला काही बदल करावे लागतात. म्हणजे मी लातूर महापालिकेला आयुक्त होतो आणि तुम्हाला आठवत असेल तर लातूर शहराला ट्रेननी पाणी पुरवठा केल्याची पण खूप कथा होती. तर त्यावेळेस म्हणजे शहरी भागातलं पाण्याचं व्यवस्थापन हा एक विषय आहे. मग ते करताना येणाऱ्या अडचणी आणि मग शहरातली पाणी पुरवठा योजना पूर्ण करताना दुरुस्तीमध्ये येणारे प्रश्न, मग मेकॅनिकल इंजिनियर तुमच्याशी काहीतरी बोलतोय आणि आपल्याला मेकॅनिकलचं एम पण कळत नसतं, मग हळूहळू तो समजून घ्यायचा आहे विषय. तर ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. पण तुम्ही जे शब्द वापरलात, तुम्ही जो तोच खूप महत्वाचा आहे की जर्नलिस्ट. तर आपल्याला एक तारेवरची कसरत पण करायची आणि बॅलन्स ठेवायचा आहे. शेवटी प्रशासनाचं काम एक बॅलन्स मेंटेन करणं हे पण आहे. म्हणजे युपीएससी जे तयारी करतायत त्यांच्यासाठी मला वाटतं की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ज्ञानशाखा म्हणून एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये या वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सना, वेगवेगळ्या घटकांचा बॅलन्स साधता येणं हीच ती कसरत आहे. आणि मग त्याच्यातच तुम्ही यशस्वी आहेत की अयशस्वी हे कंटिन्युअस नसतं, ते सतत बदलणार आहे. मग समजा लातूर महापालिका आहे तर पालिकेला जे जीएसटी उत्पन्न मिळतं ते इतर महापालिकांच्या तुलनेत कमी आहे. मग त्याच्यातून पगार देण्यासाठी टॅक्स कलेक्शन वाढवायचं आहे एका वेळेस. टॅक्स कलेक्शन वाढताना अर्बन पुअर नावाची एक गोष्ट आहे की त्यांच्यावर तो ताण किती येतोय. आणि शहरातल्या स्ट्रीट लाईट्स या टॅक्स न भरल्यामुळं बिल न भरल्यामुळं महापालिकेने बंद पडू शकतात. त्याच वेळेस पाणी पुरवठ्यातल्या दुरुस्त्या अचानक येऊ शकतात. घनकचरा व्यवस्थापन, जर कचरा नाही उचलला तर ते ढीग साचून काय होतं याच्या सगळ्या ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे असतात. आणि ते करताना शहरातला कचरा हा वेगळा होत होत त्याचं व्यवस्थापन इस्टॅब्लिश झालं पाहिजे, हेही करायचं आहे. मग त्या जोडीला त्याच्यासोबत शिक्षण आहे, आरोग्य आहे आणि गणेशोत्सवाची मिरवणूक आहे. त्याच्यासाठी ते रस्ते खराब झाल्यानंतर त्या मूर्तीचे जे मखर आहे ते तुटलं होतं एकदा आणि मग ते तुटल्यानंतर थोडासा सामाजिक प्रश्न तयार झाला. ती तणावाची स्थिती येऊ नये म्हणून मी एकदा ती गाडी घेऊन गेलेलो होतो की किती हादरे बसतायत. हे असे गमतीदार प्रकार पण घडत असतात. किंवा मग या सगळ्यातून टॅक्सचं नियोजन आणि भविष्यामध्ये शासनाकडून काय काय आपल्याला करावं लागणार आहे. मग हे काही नवीन प्रयोग करता आले किंवा कम्युनिटी टॉयलेट्स बांधण्यासाठी प्रचंड विरोध होता आणि मग प्रसंगी आम्ही सरकारी कामात अडथळ्याचे गुन्हे दाखल केलेले आहेत. पण
आम्ही म्हणजे मंदिराजवळ किंवा मशिदीजवळ टॉयलेट्स नसावेत, तर आम्ही असं म्हणालो होतो की आम्ही त्या प्रिमायसेसच्या बाहेर करतोय, पण तिथे स्थानिक ज्या महिला विकायला झाडू केरसुण्या विकायला येत आहेत, त्यांना दिवसभर कुठे जाण्यासाठी टॉयलेट नाहीये. मग याच्यासाठी आम्ही कुठल्याच कॉम्प्रोमाइज करणार नाही आहोत, की कुठलाही भावनिक प्रश्न आम्ही ऐकणार नाही आहोत. आम्ही इथे ही सोय देणार आहोत या भागामध्ये. मग तो कठोर निर्णय घेतल्यानंतर लोकांना त्याचा फायदा व्हायला लागला. मग या सगळ्या असे खूप किस्से असतात. आणि मग हे सगळं करताना त्याचा जो एक लसावी आहे ना, तो मेंटेन करावा लागतो, की ते जे म्हणतो ना आपण पॉवर ऑफ आयएस, तर मला वाटलं की हे असं असं व्हायला पाहिजे, तर ते तितक्या गतीने होत नसतं. मग त्याच्यात यंत्रणेचं प्रशिक्षण कमी पडत असतं. मग त्यांना ते ट्रेन करणं, तो प्लॅन देणं, किंवा तुम्हाला कोणी अडवलं तर मला माझ्याकडे पाठवून द्या, असं काही वेळेस हिरोईक डीड सुद्धा कराव्या लागतात, की मला बोलायला सांगा, मी बोलतो त्यांना, वगैरे वगैरे. तर या सगळ्या गमती घडत असतात. आणि मग ते करत करत काही स्ट्रक्चरल चेंजेस करायचे असतात. जसं मी ज्या वर्षी आयुक्त होतो तेव्हा स्वच्छ भारत मिशनचं 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्येसाठीचं पहिलं घनकचरा व्यवस्थापनाचं पारितोषिक लातूर महापालिकेला मिळालं होतं. मग ते मिळताना नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची आमच्या विरुद्ध केस पण होते महापालिकेत. मग त्यामुळे ज्युडिशियरी समोर घनकचरा व्यवस्थापनाचे बदल आम्हाला कमिट पण करायचे होते, आणि ते फॉलो करत करत आम्ही स्वच्छ भारतमध्ये यश सुद्धा मिळवलेलं. मग ही जी कसरत आहे ना, की एकीकडे ज्युडिशरी आहे, लेजिस्लेटिव्ह आहे, आणि मग आपण एक्झिक्युटिव्ह आहोत, आणि मग स्टेक होल्डर्स म्हणून मीडिया आणि सामान्य नागरिक आहेत. तर मग या सगळ्याला बॅलन्स करत करत जायचं आहे. मग काही वेळेस अग्रेसिव्हली आम्ही करायचो. म्हणजे मला आठवतंय, जेव्हा बजेट तयार करायचं होतं महापालिकेचं, त्यावेळेस आम्ही लोकांमध्ये जाहिरात काढली होती, फेसबुक आणि याच्यावरून सुद्धा टाकलं होतं, की तुम्हाला ज्या काही बजेटबद्दल सूचना करायच्या त्या करा. 3000 सूचना आल्या आमच्याकडे, आणि त्या 3000 सूचनांमध्ये काही धोरणात्मक होत्या, ते बजेटमध्ये येतं मान्य, पण काही अशा होत्या की आमच्या घरासमोरची नाली दुरुस्त करायची हो. मग आम्ही त्या नाल्या सगळ्याची यादी केलेली होती, आणि ती लोकप्रतिनिधी म्हणजे जीबी समोर मान्यतेला ठेवायला सांगितली होती, की ही लोकांमधून आलेली मागणी आहे, आणि या सोल्युशनमुळं बऱ्यापैकी तिथले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. मग या गोष्टी करायला मिळतात. आणि मग त्याचा लसावी कसा बघावा, की त्याच्यातल्या 3000 मागण्यांपैकी कदाचित 1000च मागण्या पूर्ण झाल्यात. तर 2000 लोकांसाठी ते फेल्युअर आहे ना प्रशासन म्हणून. तर त्याचाही बॅलन्स करावा लागतो. आणि आंदोलनं होतात, ती पण शांततेने पाहावी लागतात. काही वेळेस चिडचिड होते. मग आता याच्यानंतर चिडायचं नाहीये हे स्वतःला बजावावं लागतं. तर अशा भरपूर भावनिक आणि प्रशासकीय आंदोलनांमधून ते प्रशासन जात असतं. राग दरबारी किंवा निशाणी डाव अंगठा वगैरे कादंबऱ्या आपण बघतो, तर त्या गमती जमती असतात. पण मला असं वाटतं की काही वेळेस जीवन मरणाचे पण प्रश्न असतात, आणि त्यावेळेस म्हणजे काही लोक निगेटिव्ह बोलतात सिस्टीम बद्दल, पण मला हे ठामपणे सांगायचंय की जेव्हा कोविडच्या ऑक्सिजन मॅनेजमेंटचा प्रश्न होता, फक्त उस्मानाबादच नव्हे तर राज्यातल्या कानाकोपऱ्यांमध्ये यंत्रणा अहोरात्र राबत होती. आमच्याकडेही असं होतं की काही वेळेस 1-2 तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक आहे, आणि तो म्हणजे ते सगळं त्या वेळेचं टाइम टू टाइम नियोजन करणं, की ते टँकर भरून सिव्हिल हॉस्पिटलला किती वेळात येतंय, याचं पण नियोजन मग ऐनवेळी शिकावं लागलं. त्यामुळे काही जणांना जर असं वाटतंय की मग ऑक्सिजन मॅनेजमेंट तर कुठल्याच सिलेबसमध्ये नव्हतं किंवा प्रशासनाच्या ट्रेनिंगमध्ये नव्हतं, तर ते परिस्थिती शिकवते. कारण म्हणजे हजारो लोकांचे जीव या गोष्टीवर अवलंबून आहेत असं म्हणल्यानंतर प्रशासनाला ते गांभीर्य असतं, आणि मग त्या धावपळीमध्ये आपणही खूप शिकून जातो. आणि आपण इतक्या मोठ्या संकटातून आलो की जाणारा जीव सुद्धा आपल्याला दिसलाच की. त्यामुळं हे खूप 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 वेगळे अनुभव आपल्याला देऊन जातात. पण असंही वाटतं मला की हे जे इनोव्हेशन सुचतात ना, तेही लोकांमधून आलेले असतात. मला असं वाटतं की लोकांचं ऐकता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे मी आता तासभर तुमच्याशी बोलतोय, तर आपल्याला एक असा हे असतो की मला सगळं कळतंय. तर लोकांचं शहाणपण जे समूहाचं शहाणपण आहे ना, ते स्वीकारून काही करायला गेलो तर आपल्याला तसं पाहिलं तर प्रशासनामध्ये एक यश मिळतं. या सगळ्या व्यामिश्रतेमध्ये एक महत्वाचा मुद्दा असतो ते म्हणजे कन्सेन्सस तयार करणं. जे कुठल्याच सिलेबसमध्ये असं माहित नाही, पण समाजातले वेगवेगळे घटक असतात. विन विन प्रत्येक वेळेला होतच असं नाही. तर हा कन्सेन्सस कसा साधता तुम्ही, आणि हेच सगळ्यात मोठा प्रश्न आहे का तुमच्यापुढे? कन्सेन्सस दरवेळेस साधता येतोच असं नाही. दरवेळेस विन विन सिच्युएशन मिळतेच असं नाही. पण त्यावेळेस टीका ऐकण्याची पण तयारी पाहिजे.
आणि हे पाऊल का उचलतोय हे शांतपणे सांगण्याची पण तयारी पाहिजे. आणि मग ते सांगताना वितंडवाद टाळता पण आला पाहिजे, की मी सांगतोय म्हणूनच ते बरोबर आहे. काही वेळेस असंही असतं की कायद्यानुसार ते बरोबर आहे, पण समोरच्याला नाही ऐकून घ्यायचंय. तर त्यावेळेस थोडंसं शांत पण राहता आलं पाहिजे, की हे हळूहळू पटेल समोरच्याला. तर तो खेळ असतो एक प्रकारचा. पण त्यावेळेस थोडंसं मी म्हटलं तसं पॅरेंटल मोडला पण जावं लागतं, की हळूहळू समजेल. पेनल्टिमेट प्रश्न, क्विक प्रश्न आणि मग शेवटचा तो असा आहे की आता 9 वर्ष तुम्ही सर्व्हिसमध्ये गेलात, तुमचे थॉट्स होते. आता तुम्ही समाधानी आहात का जे काही तुम्ही काम करता याच्याबद्दल? आणि त्याचा कॉन्टेक्स्ट असा आहे की पॉलिसी डिसिजन स्लो असतात, एखादा साधा रिफॉर्म व्हायला समाज मन घडावं लागतं, कित्येक पिढ्या जातात. तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या कॉन्ट्रीब्युशन कडे कसं बघता? मी आधी तेच म्हटलं ना, की महाराष्ट्रातल्या प्रबोधन परंपरेकडे बघा आणि मग त्यांच्या यशाकडे कसं बघायचं. तसंच आहे, की आपण या सगळ्या व्यवस्थेचा भाग असताना आपण एका खूप वेगवेगळ्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतोय. काही रिफॉर्म्स आपल्याकडूनही होतात. म्हणजे माझ्याही काही कृतींनी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्याचा मला आनंद पण आहे. सिस्टीम सेट होते, म्हणजे सिंचनाबद्दल काही काम मला करता आलेलं आहे किंवा पीक विम्याबद्दल काही चांगलं काम मला करता आलेलं आहे. त्याच्यातल्या योजनांचे दोष दाखवून त्याच्यात काय बदल करता येईल याच्यात प्रयत्न करता आलेला आहे. अशा खूप गोष्टी आहेत. पण संरचनात्मक बदल तुम्ही स्वतःच म्हणाला तसं खूप स्लो असतो. आणि मग त्याचे पेशन्स असले पाहिजेत. म्हणजे आता आपण परत मोटिवेशनल गोष्ट बोलू, की द्रविड आणि धोनी याचं उदाहरण घेता येईल. लोक म्हणतात की धोनी सक्सेसफुल आहे आणि द्रविड हा वॉल आहे. तर दोन्ही कसं असतं बघा, की धोनीलाही माहितीये की त्याच्या मर्यादा काय आहेत बॅट्समन म्हणून. आणि तोही आवश्यकतेनुसार विकेट टिकवतो आणि आवश्यकतेनुसार स्पीड वाढवतो. आणि द्रविडला सुद्धा आपल्या मर्यादा माहिती आहेत, तर तोही म्हणजे आवश्यकतेनुसार मॅच वाचवतो आणि विकेट किपिंग पण करतो मग टीमची गरज म्हणून. हे टीम बांधणं जे आहे ना, हेच या सिस्टीम मध्ये आपल्याला तगवतं. म्हणजे तुम्ही म्हणताय ना, की खूप मग नैराश्य येऊ शकतं, की अरे प्रयत्न केले, अपयश आहे. तर मग टीम तुम्ही जर छान बांधली असेल ना, तर ते तुमच्या दुःखातही सहभागी झालेले असतात. आणि अल्टिमेटली त्या टीमवर येतं. ते जे पॉवर ऑफ आय एस बद्दल आपण सगळं थोडंसं हसलो थोड्या वेळापूर्वी, तसं ते पॉवर ऑफ आय एस नसतं. ते प्रशासन म्हणून जी ताकद असते. आणि मग त्या प्रशासनाच्या सुखदुःखांमध्ये ती टीम तुम्हाला तगवून नेते. मग मला समाधान तेच आहे, की मी जिथं जिथं काम केलंय तिथं मी माझी एक टीम बांधू शकलेलो आहे. आणि ते टीम बांधताना काही वेळेस लीडर म्हणून त्या टीमसाठी बांधलेलो पण आहे. मग हे समाधान देतं. सो दॅट्स इट. मला वाटतं की दुसरं काही नाहीये त्याच्यात. तर शेवटचा प्रश्न हा खरं तर खूप टिपिकल वाटेल आणि टिपिकल आहे. तो असा की एवढी सगळी चर्चा आपण केली, वेगवेगळी अंग बघितली. पण आजचा जो तरुण आहे त्याला काही प्रमुख गोष्टी सांगायच्या असतील क्रक्स म्हणून. कारण ही चर्चा पण खूप मोठी आहे. आता अटेन्शन स्पॅन खूप कमी आहे. सो क्विक आन्सर द्यायचं ठरवलं तर या आजच्या तरुणांनी कोणत्या गोष्टींवर काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की समाज कळला पाहिजे आजच्या तरुणाला. आपण आपल्या रॅट रेसमध्ये समाज वेगवेगळ्या अंगाने समजून घ्यायला कमी पडतो एक. दुसरं आपली जी बहुसांस्कृतिक आणि हे आहे म्हणजे मोठी परंपरा आहे ती आपल्याला कळतच नाही आणि त्याच्यानी पण खूप गोंधळ उडतात आपले. आणि आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत अडकून पडतो. तर पहिला जर मी सांगितलं ते सामाजिक, दुसरं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी पासून दूर राहणं. तिसरा विषय मला असं वाटतो की वाचलं पाहिजे बऱ्यापैकी. म्हणजे तुम्हाला आधी असं वाटलं की मी कुठलं तरी एखादं यशस्वी कसे व्हावे या पुस्तकापासून सुरुवात करेन, तर जरूर करा. हळूहळू तुम्हाला ते बोर होऊन तुम्हाला काहीतरी छान गवसेल. तर वाचलं पाहिजे. तिसरं मला असं वाटतं की सर्व्हायव्हलचं अवडंबर नाही हे केलं पाहिजे. म्हणजे तो सर्व्हायव्हल साठीचा जो तो लढा आहे ना, तो इतना दिल पे नहीं लेना चाहिए. लाखो इंजिनियर हर साल बाहर आ रहे हैं. तर प्रत्येकाला कुठं ना कुठं तरी ते सर्व्हायव्हल साठी झगडायचंच आहे. तर सेम वे सगळ्यांना ते लागू आहे. त्याच्यामुळे आपलंच दुःख हे खूप मोठं आहे. या भ्रमातून बाहेर आलं पाहिजे हे तिसरं वाटतं. चौथं असं पण आहे की सिस्टीम म्हणजे काही कुठली तरी परग्रहावरची गोष्ट नाहीये. आपण म्हणजे सिस्टीम आहे. आपण जेव्हा भ्रष्टाचाराबद्दल बोलतो तेव्हा लाच ऑफर करणारी की मला पटकन तिकीट मिळण्यासाठी मी ब्लॅकमध्ये घेतो, हेही आपणच करत असतो. त्यामुळे सिस्टीम कशी तयार करायची ही सामूहिक भावना असते. तर ती भावना लक्षात घेतली पाहिजे. तो जो एक सिनिसिझम आलेला आहे सिस्टीम बद्दल, त्याच्याने होत काहीच नाही. त्याच्याने आपणच सिनिकल राहतो कायम. तर तो एक मुद्दा वाटतो मला. आणि पाचवं की
महाराष्ट्र म्हणून थोडस आपल्याला आपल्या जो वारसा आहे तो टिकवायचा हे आव्हान म्हणून पाहता आलं पाहिजे. कौस्तुभ सर, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही इतका सगळ्या तुमच्या हेक्टिक शेड्यूल मधून वेळ दिलात, पण खूप इंटरेस्टिंग गोष्टी, खूप जमिनीवरच्या गोष्टी एका अधिकाऱ्याकडून आम्हाला ऐकायला मिळाल्या. ही मुलाखत खूप लोकांना विचार करायला प्रवृत्त करेल याची खात्री वाटते. तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल थिंक बँक कडून तुमचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. थँक्यू.